चर्च ऑफ क्राइस्ट पिंपरी ही मंडळी, देवाची मंडळी, या मंडळीकडून आपल्या सर्वांना प्रीतीचा सलाम आहे. सलाम. प्रभूला गौरव देऊयात आणि त्याची स्तुती करूयात. देवाच्या वचनाकडे जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करूयात. प्रार्थना करू. प्रेमळ बापा, आम्ही तुझी उपकास्ती करतो. तुझं वचन आमचं जीवन आहे आणि या जीवनाचा आम्ही लाभ घेत असताना बोल प्रभू, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. हा तुझा सेवक, याची कोणतीही पात्रता नाही ख्रिस्ता, म्हणून तुला म्हणतो तू बोल, आम्ही ऐकतो. ख्रिस्त येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक बापा. आमेन. आपल्या मानवी जीवनामध्ये पुष्कळ काही अधिकार आपण गाजवत असतो. हे माझं आहे, हे माझ्यासाठीच आहे, मीच आहे. आणि अशा अनेक जीवनामध्ये आपल्याला अधिकार गाजवण्याची सवय असते आणि आपलं जीवन या अधिकारामध्ये असतं. पण मानवाच्या जीवनामध्ये असे अनेक अधिकार जरी असले, पण देवाने तुम्हाला आणि मला एक अधिकार दिला आहे आणि तो अधिकार यासाठी दिला आहे की तो आम्ही बजवावा, तो व्यक्त करावा, व्यक्त व्हावा. आणि म्हणून तो अधिकार आम्हाला दिला आहे. पुष्कळदा आम्हाला अनेक अधिकार मिळतात, ते आम्ही प्रत्येक वेळेस व्यक्तच करतो असं काही नाही. कधी कधी आम्ही टाळतो त्या अधिकारांना. परंतु देवाने आम्हाला देऊ केलेला जो एक अधिकार आहे, तो अधिकार देवाने आम्हाला यासाठी दिला की आम्ही तो नेहमी व्यक्त केला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये तो अधिकार आम्ही नेहमी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून याला असं मी म्हणतो की देवाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, हा अधिकार अत्यंत विशेष अधिकार आहे आणि तो अधिकार म्हणजे सहभागिता, द फेलोशिप विथ द गॉड. देवाबरोबरची सहभागिता. एकदा म्हणा सहभागिता सगळ्याचा. किती लोकांना देवाबरोबरची सहभागिता आवडते बघू मला. प्रेज द लॉर्ड. आणि हा आपला अधिकार आहे, नेहमी व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि तो आपण व्यक्त केलाच पाहिजे. तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. देवाबरोबरची सहभागिता हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही नेहमी नेहमी सतत आणि सतत बजावला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा अधिकार वैयक्तिक रीतीने आपण देवासंगती नेहमी व्यक्त केला पाहिजे, बजावला पाहिजे. किती लोक नेहमी देवाबरोबर हा वैयक्तिक सहभागितेचा अधिकार बजावतात. प्रेज द लॉर्ड. फार असे खालून पण हात आहेत, काय हरकत नाही. टुडे यू विल बी नो द हाऊ टू फेलोशिप विथ गॉड. देवाबरोबरचा हा वैयक्तिक अधिकार खूप चांगली गोष्ट आहे आणि सर्व अर्थानं देवाच्या कृपेचा आम्ही आमच्या जीवनामध्ये सतत उपयोग करून अत्यंत आवश्यक आहे. देवाची कृपा आहे की त्यांनी आमच्यासाठी हा अधिकार दिलेला आहे. लोक जगामध्ये अधिकारासाठी भांडतात, अधिकार मिळवण्यासाठी लोक कटपट करतात. पण तुम्ही आणि मी देवाला काय हे मागितलं नाही अधिकार की बाबा तुझ्याबरोबर आमची सहभागिता व्हावी, हा अधिकार आम्हाला दे. God given to us. That's why this is totally grace of God. देवाची कृपा आहे. आमची लायकी नसताना, आमची पात्रता नसताना, आमची योग्यता नसताना देवाने आम्हाला जे काही देऊ केलं आहे, दॅट इज द ग्रेस. ती कृपा आहे. त्याला ग्रीकमध्ये असं क्युओस असं म्हटलेलं आहे. क्युओस या शब्दाचा अर्थ देवाची कृपा, लायकी नसताना प्राप्त झालेले आशीर्वाद. बघा ना, या जगामध्ये किती लोक लायक आहेत, किती लोक लायक नाहीत, पण तरी पण देवानं सर्व मानव जातीसाठी ही सहभागिता उपलब्ध ठेवलेली आहे, त्याच्याबरोबरची सहभागिता. आणि म्हणून आपण नेहमी देवाच्या कृपेत आहोत हे विसरता कामा नाही.
प्रियजनो, मानवाबरोबरची जी सहभागिता आहे ही सतत वाढली पाहिजे. ऑलवेज ग्रो द फेलोशिप विथ द गॉड. देवाबरोबर आमची ही सहभागिता वाढली पाहिजे आणि ती वाढण्यासाठी देवानं आमच्या जीवनामध्ये तरतूद केलेली आहे. देवबापानं ही सहभागिता वाढण्यासाठी आमच्या जीवनामध्ये तरतूद केली आणि ही तरतूद त्यांनी दोन मूलभूत गोष्टीद्वारे आम्हाला देव केलेली आहे आणि त्या दोन गोष्टी फक्त मी आज आपल्या संगती बोलू इच्छितो. आणि त्या दोन गोष्टी आहेत, पहिली गोष्ट म्हणजे देवाचं वचन, द वर्ड ऑफ गॉड. सगळेजण एकदा म्हणा देवाचं वचन. हा, द वर्ड ऑफ गॉड. आणि दुसरी गोष्ट दिली आहे प्रेयर, प्रार्थना. सगळेजण म्हणा प्रार्थना. किती सोपं आहे ना देवासंगती सहभागिता ठेवण्याचं. पण या दोन गोष्टी सतत केल्याने वी कीप द फेलोशिप विथ द गॉड. याच्यामध्ये देवाने एक कॉमन गोष्ट दिली आहे आणि ती कॉमन गोष्ट फार महत्वाची आहे. दॅट इज द फेथ ऑफ गॉड. देवाचा विश्वास. विश्वास म्हणा एकदा. व्हेरी गुड. दोन गोष्टी देवाने आम्हाला दिल्या आहेत की आम्ही सतत देवाबरोबर या दोन गोष्टीच्या द्वारे देवाशी सहभागिता ठेवली पाहिजे. सो लेट अस कम. आपण मनन करूयात, विचार करूयात. देवाबरोबर सहभागिता ठेवत असताना देवाचं वचन हे माझं जीवन झालंय का? मी नेहमी देवाच्या वचनाच्या संगती असतो, वाढतो, बोलतो, चालतो, वागतो. देवाचं वचन हे माझं जीवन आहे आणि या जीवनाशी माझा संबंध कसा आहे? बिकॉज द वर्ड ऑफ बिलॉंग्स टू फेलोशिप विथ गॉड. देवाचं वचन. आज सगळे लोक चर्चला आले आहेत, मला खात्री आहे. किती लोकांनी आपलं स्वतःचं बायबल आणलं? बघू दे मला एकदा. स्वतःचं बायबल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, यू आर नॉट कनेक्टिंग विथ द लॉर्ड. वेन आय एम चाइल्डहुड, 6वी-7वीचा असेल मी. माय फादर अँड माय मदर दे आर व्हेरी रिलिजियस पॅरेंट्स टू मी. खूप धार्मिक होते आणि आम्ही चर्चला जायच्या आधीच रात्रीच डॅडी माझे मला सांगायचे, सुधीर तुझं बायबल कुठं आहे? मग मी सांगायचो, आहे डॅडी टेबलवर ठेवलं. सकाळची तयारी झाली तुझी, चर्चला जायचं आपल्याला? हो. आठवण करून द्यायची शनिवारीच आणि शनिवारीच सांगून मग चर्चला जायचं. रविवारी तयार होऊन रात्रीच कपडे बिपडे इस्त्री करून ठेवायचे. किती लोकांनी रात्री कपडे इस्त्री करून ठेवले बघू? This is the answer of the fellowship of the God. Do you understand? आपण देवाला भेटायला चाललो, सर्वसमर्थ देवाला भेटायला चाललो, जगाच्या निर्माणकर्त्याला भेटायला चाललो. पापाची क्षमा करून हे जीवन मला ज्याने दिली, ज्या मी नालायक असताना ज्याने मला तारलं, उद्धारलं, त्याला भेटायला चाललो आहे. ही इज माय लव्हर. आपण म्हणतो ना गॉड इज लव्ह. किती लोकांना आवडतो शब्द बघू? नो 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 नो, यू आर टॉकिंग लाईज. देवावर जर आपलं प्रेम असतं तर जेव्हा माझं लग्न नव्हतं झालं तर मी पहिल्यांदा बायकोला भेटायला जाणवतो, बघायला जाणवतो. त्यावेळेस रात्रीच कपड्याची इस्त्री बिस्त्री करून ठेवली, छान नवीन एक शर्ट घेतलं होतं. मग विचार केलं पाळक होणार आहे, आपण टाय बी घालावा का बो घालावा? बो घातलं तर नोकर दिसल हॉटेलमधला, आणि म्हणून म्हटलं नको बो, आपलं टायच घालून साहेब दिसल नाही का. तयारी करतो मनुष्य नाही का, आपल्या लव्हरला भेटायला जायचं, आपल्या प्रिय व्यक्तीला भेटायला जायचं नाही का. अरे गॉड, ही इज आवर लिव्हिंग गॉड. जिवंत देव आहे, ज्याने मला जीवन दिलाय, त्याला भेटायला जायचं आहे. रात्रीच तयारी झाला, माइंडसेट झाला पाहिजे. माइंडसेट झाला पाहिजे. मी देवाला भेटायला जाणार, परमेश्वरा मी तुला भेटायला येणार.
उद्या सकाळी मी तुझी भेट घेणार, तुझे आशीर्वाद घ्यायला येणार, तुझी स्तुती करायला येणार, तुझ्या सानिध्यात मी येणार. रात्री सांगायला पाहिजे देव बापाला. ज्याचं प्रेम आहे, ज्याची देवाबरोबर सहभागिता आहे, ही विल डू इट. आणि म्हणून मी विचारतो पुन्हा एकदा की तुमच्याकडे बायबल आहे का? बरं इथं नाही तर घरी तर आहे का नाही? मग आमेन. घरी आहेत तर मग चांगलं आहे. पण ते कपाटात आहे की कपाटाच्या वरती आहे? दोन्ही प्रश्न तुम्ही गुंतणार आहे मला माहिती आहे. कारण ते कपाटाच्या वरती पण आणि आत पण काय कामाचं नाही, ते अंतकरणात असलं पाहिजे. त्याच्यासाठी दिलंय. आणि या ठिकाणी हे जे वचन आहे, या वचनाची अद्भुत गोष्ट मला माहित पाहिजे. स्तोत्र करता स्तोत्र स्तोत्र 119 मध्ये म्हणतो, तुझं वचन मी माझ्या अंतकरणामध्ये ठेवलं आहे, यासाठी की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. 105 वचनामध्ये ते म्हणतो त्याच अध्यायामध्ये की तुझं वचन माझ्या पावला करता दिवा आणि प्रकाश आहे. आणि तुझं वचन मला बावन कशी सोन्यापेक्षा इष्ट वाटतं. द एक्सपिरियन्स ऑफ द किंग डेव्हिड इज डिफरंट. आपला एक्सपिरियन्स वेगळा आहे. आपला तो एक्सपिरियन्स व्हावा आणि ज्यावेळेस तो होईल आणि त्या वचनामध्ये आम्ही एकत्र येऊ आणि त्या वचनावर आम्ही चालायला लागू, विश्वासाच्या द्वारे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून वागू, चालू, बोलू, त्यावेळेस आमची सहभागिता देवाबरोबर असते. Without the word of God, we never keep the fellowship with the God. कधीच नाही देऊ शकत आपण. किती लोकांना आशीर्वाद हवे असतात सांगा बरं, बघू दे मला एकदा. आमच्याकडचे सगळे एक हात नाही 2 हात करतात आशीर्वाद म्हटलं की. बघू तुमच्याकडचे किती करतात. किती लोकांना आशीर्वाद आवडतात? आवडतात तुम्हाला आशीर्वाद? कमॉन. आशीर्वाद कोणाला मिळतं ते सांगतो तुम्हाला. स्तोत्र 1 मध्ये आपण आत्ताच मगाशी वाचलं. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलती चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही, तर तो देवाच्या नियमशास्त्राचं अहोरात्र मनन करतो. धन्य तो पुरुष, द ब्लेसेड द मॅन, असं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन आहे. द ब्लेसेड द मॅन. हु ब्लेसेड? जो देवाच्या वचनाप्रमाणे अहोरात्र मनन करून चालतो, वागतो, बोलतो. तो जेव्हा तुमची देवाबरोबर सहभागिता आहे तेव्हाच तुमच्या मनात देवाचं वचन सतत येत राहतं. पहा ना तुमच्या ख्रिस्त गुरुकडे. ही स्टार्टेड हिज मिनिस्ट्री इन द वर्ल्ड. ज्यावेळेस त्यांनी त्याची ही सेवा कार्य या जगात सुरू केली त्यावेळेस आम्ही शुभवर्तमानात पाहतो, मार्क शुभवर्तमानात बाप्तिस्मा करून वर आला, त्याच्याविषयी स्वर्गातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि स्टार्टेड हिज मिनिस्ट्री. आणि काय झालं? त्याला अरण्यामध्ये परीक्षा घेण्यासाठी सैतानाने. आणि मग सैतानाचं आणि त्याचं युद्ध सुरू झालं. आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. आमचं युद्ध हे दुरात्म्याबरोबर आहे, सैतानाच्या सर्व गोष्टी बरोबर आहे. आणि त्याला जर जिंकायचं असेल तर गुरुसारखं तुमच्याकडे शस्त्र पाहिजे. येशू ख्रिस्ताला अरण्यात त्यांनी परीक्षेसाठी नेलं आणि दोघांचं युद्ध सुरू झालं. त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या पवित्र शास्त्रातून दिलं आणि त्याला हरवून टाकलं. आपण कशाने हरवतो लोकांना? आपण येशू ख्रिस्ताचे आहोत ना? आहोत का? येस ऑर नो? येस. आपण कशाने हरवतो? आपल्या मनात काय आहे? कारण येशू म्हणतो जे आपल्या अंतःकरणात आहे ते मुखवाटे बाहेर येतं आणि ते त्याला कार्य करायला लावतं. काय आपल्या मनामध्ये? येशूच्या मनामध्ये फक्त देवाचं वचन होतं. आणि या वचनाने त्याने, म्हणून इब्री लोकांच्या पत्रामध्ये लिहिलं आहे, देवाचं वचन सतेज, सजीव, नाही का, सक्रिय, रज्जा मज्जू सगळं तंतू वंतू सगळ्यांना छेदून भेदून जाणार असं आहे. मनाचं शुद्धीकरण करणार, पूर्ण स्कॅन करणार आहे. आणि
ती आत्म्याची तलवार आहे. युद्धामध्ये जिंकण्यासाठी त्याची गरज आहे. त्याची गरज आहे. किती लोकांकडे ही आत्म्याची तलवार आहे? प्रश्न आहे. प्रियजन, या देवाच्या वचनावर तुमचा जेव्हा विश्वास असेल त्यावेळेस ते वचन तुम्ही आपलं करून घेणार. आणि ज्यावेळेस त्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही चालणार, बोलणार, वागणार, त्यावेळेस लोकांना कळणार की ह्याची देवाबरोबर सहभागिता आहे. तोपर्यंत नाही. तोपर्यंत कधीच कळणार नाही. म्हणून पहिले करीन त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये आम्हाला दिसतं, ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त या आपला प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले, तो देव विश्वासनीय आहे. आमचा देव विश्वासनीय आहे. एकदा विश्वासनीय म्हणा. आमचा देव विश्वासनीय आहे. आणि म्हणून त्याच्या प्रत्येक भक्ताने विश्वासनीय असलं पाहिजे. त्याचा विश्वास देवावर, देवाच्या वचनावर नेहमी असला पाहिजे. देवाचं वचन, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या वचनावर आमचा विश्वास असतो. आपण छोटासा 74 पॅराग्राफ वाचला ना, त्याला मननात घेतला तर आपण त्याच्यावर 100% विश्वास ठेवला पाहिजे. मग तो अंडरस्टँड होतो, नाही तर नाही. नाही तर आमच्याकडे चर्चमध्ये सांगायला येतात मला नेहमी या उपास समयाच्या दिवसात. आता तुमच्याकडे आहेत का नाही मला नाही माहित, पण आमच्याकडे आहेत. बरेच लोक आहेत, बाळासाहेब या उपास समयात मी 40 वेळा बायबल वाचला. अरे वा, छान. एक तर अंकलनी मला सांगितलंय, सिनियर आहेत ते, साहित्य संघाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी मला सांगितलं, बाळासाहेब मी आतापर्यंत 102 वेळा बायबल वाचला. व्हेरी गुड. त्यांना एक प्रश्न विचारला, क्षमा करा म्हटलं, तुम्ही बायबलचे आता स्कॉलर झालात, आमच्यापेक्षा जास्त शिकला. मी तर MDU केलं, फक्त मास्टर ऑफ डिव्हिनिटी केलं. म्हटलं तुम्ही तर त्याच्या पुढचे झाले. म्हटलं त्याला म्हटलं एक वचन कुठे मला फक्त सांगा शास्त्रात. तुम्ही वाचलंय ना? मी इतक्या वेळेस नाही वाचलं, तुम्ही वाचलंय. मी म्हटलं त्यांना, देव प्रीती आहे हे छोटं वचन कुठे लिहिलं ते फक्त सांगा. सांगा आता तुम्ही पण. नाही माहित ना ही परिस्थिती? का माहितीये का? अरे त्याच्यावर आमचा विश्वास नाही. आपण नुसतं म्हणतो, आपल्याला माहित नाही. जर माझ्या एखाद्या जवळच्या व्यक्तीने मला, ओळखीच्या व्यक्तीने मला विचारलं, तुम्ही गॉड इज लव्ह, गॉड इज लव्ह, पण ते कुठं लिहिलंय बायबलमध्ये सांगा म्हटलं तर नाही सांगू शकत. का माहितीये का? कारण त्याच्यावर आमचा भरवसा नाही, त्याच्यावर आमचा विश्वास नाही. आम्ही त्याप्रमाणे कधी वर्तवलं नाही, वागलो नाही. आणि म्हणून we never keep the fellowship with God. तेव्हा संगती सहभागिता ठेवण्यासाठी तुमचं बायबल संगती नातं इतकं गोड आणि चांगलं आणि जवळचं आणि कधी न संपणार असलं, तसंच नातं देवाच्या सहभागितेवर असतं. देवाच्या वचनाने, देवाच्या शब्दाने त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही जगलं पाहिजे. पहा ना, जुन्या काळामध्ये आम्ही काही लोकांचं उदाहरण पाहतो. इब्री लोकांच्या पत्रामध्ये आम्हाला दिसतं की देवाच्या वचनावर जो विश्वास आहे तो विश्वास ठेवणारे लोक होते. विश्वास म्हणजे काय माहितीये का? इब्री लोकांच्या पत्रात आम्ही बघतो, पहिलं वचन 11वा अध्याय, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री. खात्री, ही खात्री बाळगणारे काही लोक आम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघतो. आणि म्हणून आजही आम्ही त्यांचं नाव घेतो. त्यातला पहिला आम्ही पाहतो इब्री लोकांस पत्राचा 11वा अध्याय त्याचं 4थं वचन. त्या 4थ्या वचनामध्ये कोणाला सापडलं तर वाचू शकतो प्लीज? आप पढ़ सकते, मुझे भी हिंदी समझता है. हा, विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ केला. बसा सिस्टर, थँक्यू. विश्वासाने हाबेलाने, हाबेल म्हणा एकदा. कोणाला आजच कळाला हाबेल? सगळ्यांना माहिती आहे ना?
प्रेज द लॉर्ड. हबेल हा विश्वासाने, आणि पुढे काय म्हटलं सिस्टर, वाचा, बसून वाचा पुढं, त्याच्या पुढं. तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष दिली. त्याने देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला, देवावर विश्वास ठेवला, आणि तो विश्वासू झाला, आणि त्या विश्वासामुळे लोक त्याला नीतिमत्वाचं ग्रस्त म्हणून ओळखत होते. किती लोक तुम्हाला आणि मला नीतिमान म्हणतात सांगा बरं? आपली ओळख नीतिमान म्हणून आहे का? आज सकाळीच बायबल वाचताना मला कळालं की नीतिमान कोणीच नाही, एक पण नाही म्हटलंय. पण ह्याला म्हटलंय हबेलाला, कारण त्याने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. तुम्ही जोपर्यंत देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाही आणि त्या वचनाप्रमाणे चालत नाही, वागत नाही, ते नीतिमत्व तुमच्यामध्ये उतरत नाही, तुम्ही जोपर्यंत नीतिमत्व तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुमची देवाबरोबरची सहभागिता कधीच होत नाही. किती वेळा पण तुम्ही चर्चले या, किती वेळा पण तुम्ही बायबल वाचा, किती वेळा पण तुम्ही आवाना, हात उंच करा, मोठ्याने गा, काय उपयोग नाही. जोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवत नाही, तुमच्याकडे नीतिमत्व असं गणलं जात नाही, तोपर्यंत. हबेल त्यांनी देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला. 5वं वचन वाचा सिस्टर, त्याच अध्यायात. हनोक मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला लोकांतरी नेण्यात आलं. हनोक म्हणा एकदा. पहिला हबेल होता, आता हनोक. हनोकला लोकांतरी नेलं, म्हणजे लोकांपासून वेगळं नेऊन त्याला स्वर्गात जिवंत नेलं, असं बायबल सांगतं. आणि पुढं त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. तो देवाला तो संतोष होता, सॅटिस्फाईड करत होता देवाला. आपण कोणाकोणाला सॅटिस्फाईड करतो बघा, विचार करून बघा आपल्या जीवनात. देवाला करतो का आपण खुश? आपल्याला कोणाकडून काहीतरी पाहिजे असतं, आपण त्याला कसा खुश करतो? आपल्या बॉसला कामाच्या ठिकाणी असलं, बॉसच्या समोर समोर पुढं 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 करतो, एस बॉस, एस बॉस, एस बॉस, गुड मॉर्निंग बॉस, इव्हनिंग, नुसतं बॉसच्या पुढं पुढं करतो का? तर त्याने आपल्याला काय करायला पाहिजे? बढती दिली पाहिजे, पगार वाढ दिला पाहिजे, खुश केलं पाहिजे. जसं आपल्याला देवाने आशीर्वाद द्यावा, देवाने आपल्या डोक्यावर हात ठेवा, आपल्या लेकराला हात ठेवा, आपली नुसती इच्छा असते, पण त्याच्या पुढं पुढं कोणी करत नाही, त्याला खुश कोण नाही करत. देवप्रीती कुठं आहे लिहिलं हे सुद्धा माहित नाही, तर कसं काय खुश करणार? पण हा हनोक देवाला खुश करत होता, देवाच्या वचनावर विश्वास होता, त्याप्रमाणे तो चालला, म्हणून त्याला मरणाचा अनुभव न येता लोकांतरी घेऊन. तिसरी व्यक्ती सगळ्यांच्या परिचित असलेली आम्हाला 8व्या वचनामध्ये दिसते, त्याच अध्यायात. अब्रामाला पाचारण झाल्यावर अब्रामाला देवाने सांगितलं, अब्रामा उठ, तुला आता मी सांगतो त्या देशात तुला जायचंय. नो काउंटर क्वेश्चन्स. कसं जायचं, कुठं जायचं, कुठून जायचं, का जायचं, काही नाही विचारलं. देवाचा फक्त शब्द त्याच्या कानी आला, अब्रामा उठ, तुला आता वचनदत्त देशात जायचंय. निघाला, आणि तिकडं गेल्यानंतर बायबल सांगतं पुढे अध्यायामध्ये त्याच, की तो आशीर्वादित झाला, त्याला सर्व गोष्टी, दुधामधाच्या गोष्टी प्राप्त झाल्या. इतकंच नाही तर देवाने त्याला आश्वासन दिलं, वृद्धपण काळामध्ये तुला मुलगा होणार. आणि तो झाला. किती वर्षाचा होता अब्राम त्यावेळेस? 100. व्हेरी गुड. 100 ना? बरोबर. 100 नव्हता होतो, 99 वर्षाचा होता. ही गडबड आहे आपली. ख्रिस्ती लोक आहेत ना, खोटं बोलतात पण एकदम रेटून बोलतात, कारण त्यांच्या हातात बायबल आहे ना. किती अद्भुत गोष्ट ही जगामध्ये घडलेली. एका 99 वर्षाच्या माणसाला पुत्र झाला,
जगातलं आश्चर्याची गोष्ट आहे, ती मला माहीत नसावी कुठल्या वर्षी झाली, ती बायबलमध्ये लिहिलेली गोष्ट आहे. आणि यावरून आपल्याला कळतं की माझी देवावर सहभागिता किती आहे. या 3 लोकांकडे आम्ही जेव्हा पाहतो, त्यांनी देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला, देवावर विश्वास ठेवला आणि त्यांचं जीवन आशीर्वादित झालं. का? कारण देव त्यांच्या बरोबर होता. अजून बरेच लोक त्याच्यात दिले त्या अध्यायामध्ये, घरी गेल्यानंतर तुम्ही वाचा. वरील 3 विश्वासाच्या यादीमध्ये माझ्यासमोर आज प्रश्न आहे, तुमचा आणि माझा नंबर कितवा? गंभीर प्रश्न आहे. इब्री लोकास पत्र 11 आणि 3 वचन. विश्वासाने आपल्याला कळतं की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसतंय ते दृश्य वस्तूपासून झाले नाही, शब्दाने झाले. होय, देवाच्या शब्दावर विश्वास हा सर्वात महान विश्वास आहे. विश्वास आजच्या काळामध्ये हा विश्वास शब्द फार प्रचलित झाला. त्याला इंग्लिशमध्ये बिलिव्हर्स म्हटलेलं आहे, नाही का? आपल्या सगळ्यांना आपली ओळख काय जगामध्ये माहिती का? आज बिलिव्हर्स. आम्ही बिलिव्हर्स आहे. एकदा म्हणा बिलिव्हर्स. हा, बिलिव्हर्स मोठ्याने म्हणा ना. हा, आपल्याला बिलिव्हर्स का म्हणतात माहिती का? कारण आम्ही देवाला बघितलं नाही. देव आमच्या संगती स्पष्ट बोलला आहे की नाही आपल्याला माहित नाही, पण देवानं जे बोलला ते शब्द म्हणजे देवाचं वचन आमच्याकडे आहे. न पाहिलेल्या देवाला आणि त्याने दिलेल्या वचनाला आम्ही स्वीकारलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, म्हणून आमचा नंबर पहिला आहे. आमचा नंबर पहिला आहे विश्वासाच्या यादीमध्ये. आम्ही न पाहिलेल्या देवावर विश्वास ठेवलेला आहे. त्या काळात देव त्यांच्याबरोबर होता, बोलत होता, सांगत होता. आता आमच्या काळात देवाला कधी कुणी पाहिलंय? बायबल तर सांगतं देवाला कुणी कधी पाहिलं नाही. आता लोक खोटे खोटे चित्र लावतात बा घरी येशू ख्रिस्ताचे. ती गोष्ट वेगळी, ती कधीतरी आल्यावर सांगेल. पण आपण न पाहिलेल्या देवावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला बिलिव्हर्स म्हणतात. आमेन म्हणतील का एकदा सगळेजण? प्रॉब्लेम काय झाला माहितीये पण आजच्या बिलिव्हर्सचा? देवाचं वचन आहे, देव आहे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवलाय, पण त्याच्याप्रमाणे आपण वर्तत नाही, वागत नाही, बोलत नाही, आणि त्यामुळे प्रॉब्लेम झाला. कारण येशू ख्रिस्तानं शिष्यावर विश्वास ठेवला, तो म्हटलं तुम्ही जगात जा आणि वर्तन करताल त्यावेळेस तुमच्या वर्तनावरून लोक म्हणतील हे येशू ख्रिस्ताचे शिष्य आहे. सांगा बरं, तुमचे वर्तन पाहून किती लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला? किती लोकांनी तुमच्याकडे बघून येशूचा स्वीकार केलाय? कोणी म्हटलं का तुम्ही येशूचे आहेत म्हणून? बघा बरं, म्हटलं असतं तर प्रेज द लॉर्ड. किती गंभीर प्रश्न आहे. का होतं माहितीये का? कारण आमची देवाबरोबर विश्वासनीय सहभागिता नाही. वी आर फेलिव्हर्स, वी आर नॉट बिलिव्हर्स. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो देव फक्त शब्द बोलत होता, विश्वाची निर्मिती होती. पहा, उत्पत्तीच्या ग्रंथात जाऊयात, पटपट आपण जाऊ. उत्पत्तीचा ग्रंथ 1 अध्याय त्याचं 3 वचन वाचा पटकेने. हा, परमेश्वर ने कहा, मराठीत म्हणलाय परमेश्वर बोलला आणि प्रकाश झाला. परमेश्वर फक्त बोलला, शब्दाने प्रकाश निर्माण केला देवाने. वचन 6 छठा 6. परमेश्वर ने कहा, परमेश्वर बोलला जल के बीच. फक्त परमेश्वर बोलला आणि ते झालं. 9 वचन 9. परमेश्वर बोलला, परमेश्वर ने कहा, नुसतं शब्द बोलला
काय झालं? आकाश के नीचे आला जल, पाणी आहे. आणि पुढे आम्ही पाहतो 11 वचन. परमेश्वर ने कहा, परमेश्वर बोलला, सर्व काही तयार हो. आणि झालं. फक्त फक्त परमेश्वर बोलला, शब्दाने बोलला आणि निर्मिती झाली. 14 वचन. परमेश्वर ने कहा, परमेश्वर बोलला आणि काय झालं? दिवस आणि रात्र याच्या वेगवेगळं करण्यासाठी देवाने एक आज्ञा केली आणि ते झालं. पुढे आम्ही पाहतो 20 वचन. परमेश्वर बोलला, सगळेजण जीवित प्राणी सगळे भरले जाव आणि भरून गेले. फक्त देव बोलला आणि ते झालं. आणि 26 वचन 26. परमेश्वर बोलला, आपने स्वरूप के अनुसार बना दे. फक्त देव बोलला आणि मानवाला घडवलं. देवाच्या शब्दामध्ये ताकद आहे. देवाच्या शब्दामध्ये जीवन आहे. देवाच्या शब्दामध्ये न्यू क्रिएशन आहे. आणि म्हणून त्या शब्दावर आमचा विश्वास पाहिजे. त्या शब्दाच्या द्वारे या विश्वाची निर्मिती झाली, माझी निर्मिती झाली. आणि त्या विश्वासावर माझा, त्या शब्दावर माझा विश्वास हवा आहे. आणि जो विश्वास ठेवेल तर माझी सहभागिता देवावर. म्हणजेच काय? मी देवाची आज्ञा पाळली पाहिजे. हे नियमशास्त्राचा ग्रंथ आहे. नियम दिलेत की मी कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं, काय करावं, काय खावं, काय प्यावं, या जगात मी काय पेरावं, काय उगवावं, काय सोडून द्यावं, काय धरून ठेवावं, सर्व काही याच्यात लिहिलं आहे. त्याच्यावर मी विश्वास ठेवून मी त्याच्या संगती आपलं जीवन बांधील केलं पाहिजे. इट्स कॉल्ड द फेलोशिप विथ गॉड. तेव्हाच आपली देवाबरोबर सहभागिता होते, नाही तर नाही. पवित्र शास्त्राचा उद्देश, आम्हाला हे नियमशास्त्र देण्याचा उद्देश एकच आहे. आम्ही विश्वास ठेवावा आणि सार्वकालिक जीवनापर्यंत पोहोचावं. आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त करायचं असेल तर आमचं देवाच्या वचनावर विश्वास हवा आहे. किती लोकांचा विश्वास आहे या देवाच्या वचनावर? बघू दे बरं मला. बघू दे आज बघायचंच आहे मला. आमच्याकडचे इतके हावरे लोक आहेत, दोन्ही हात वरती करतात. म्हणजे माझ्या चर्चमधले तुम्ही बरे आहेत, एकच हात वरती करताय. आता प्रश्न विचार, जन्मल्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही देवाकडे ज्या वेळेस प्रार्थना करत होता, त्यावेळेस मी कधी म्हटलं देव बाप्पाला, मला तुझ्या स्वर्गात यायचंय, मी कसं येऊ? फक्त ही प्रार्थना कोणी केली? फक्त एवढीच प्रार्थना त्यांनी केली आहे. तुम्ही आता स्वर्गाच्या राज्याच्या जवळ आलाय. ज्यांनी अजून नाही केली, तुम्हाला विचार करायची गरज आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देही झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. तो शब्द म्हणजे हे पवित्र शास्त्र, देवाचा शब्द, त्याने आमच्यात वस्ती केली ख्रिस्ताच्या वतीने. बायबल सांगतं, अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. अजून आपण त्या प्रकाशाचे सहभागी झालो नाही, कारण अजून आपण देवाच्या वचनापासून दूर आहोत. तर काय म्हणतं वचन बघा, योहान कृषी वर्तमान 15 वचन. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाला. आपल्या शुद्ध करण्याची प्रक्रिया ज्यावेळेस तुम्ही विश्वासानं हे वचन वाचायला सुरुवात करता, तिथंच सुरू होते. आणि तुम्ही शुद्ध झाला की देवाची इच्छा पूर्ण होते आणि देव संतुष्ट होतो आणि तुम्हाला नीतिमान म्हणून ओळखतो. म्हणून आमची सहभागिता या बायबल बरोबर पाहिजे. ज्यावेळेस याच्याबरोबर सहभागिता आहे त्यावेळेस आमची देवाबरोबर सहभागिता आहे. योहान 15:7 मध्ये असं म्हटलंय
तुम्ही माझ्यामध्ये राहाला व माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते मागा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. तुमच्या जीवनात तुम्हाला काय हवं आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही देवाच्या वचनामध्ये राहायला पाहिजे. किती लोकांना आवडेल देवाच्या वचनात राहायला? सगळ्यांना. प्रेज द लॉर्ड. मी दुसऱ्या गोष्टीकडे येत आहे ती म्हणजे प्रार्थना. प्रार्थना. किती लोकांना प्रार्थना करता येते बघू दे? सगळ्यांना येते? हा. मी सकाळी वॉकला गेलो होतो आज. वॉकला जाता जाता मी रोज, अंकल मला रोज भेटतात. वॉकला जात असतो मी तिकडे माझ्या घराच्या तिकडे. जाताना कानामध्ये मोबाईलच्या द्वारे मी बिलीग्रामचे संदेश ऐकत असतो, कधी जॅक मुननचे ऐकत असतो. मला आवड आहे त्याची. तर त्या का सकाळी बिलीग्राम यांचे संदेश ऐकत होतो, तर त्यांनी सांगत होते, जर तुम्हाला प्रार्थना करता येत नसेल, तुम्हाला प्रार्थना करता येत नसेल तर तुम्ही ख्रिस्ती नाही. गंभीर आहे. फार गंभीर स्टेटमेंट आहे त्यांचं. कारण का माहिती का, प्रार्थना हे देवासंगती फेलोशिप ठेवण्याचं माध्यम आहे, त्याच्याशी सहभागिता होण्याचं हे माध्यम आहे. प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे. बोला एकदा प्रार्थना. हा, देवाशी बोलणे. मला एकदा. हा, आपण प्रार्थना करतो म्हणजे काय करतो? देवाशी बोलतो. म्हणजे आपली देवाबरोबर सहभागिता करतो आपण, नाही का? किती वेळा करतो आपण देवाची सहभागिता? कम दिवसभर, रात्रभर, 3 वेळा, 2 वेळा, किती वेळा करतो आपण? नाही माहिती अजून. निश्चित करून घ्या. निश्चित करून घ्या. तर प्रार्थना फार अद्भुत सामर्थ्य आहे. येशू ख्रिस्ताने तुम्हाला दिलं. तो मत्तई 7:7 मध्ये म्हणतो, मागा म्हणजे मिळेल. आपण जातो देवाला मागत राहतो. आपला देव स्वर्गीय आहे की जगी काय? मग देवाकडे जाऊन आपण काय मागतो? जगी गोष्टी, नाही का? सोन्याच्या दुकानात गेला ना म्हणतो डाळ दे, गहू दे, तांदूळ दे, नाही का? तसं झालंय, नाही का? सोन्याच्या दुकानात जायचंय आणि म्हणतो आम्हाला 1 किलो डाळ द्या, 1 किलो साखर द्या, तूप द्या, नाही का? मोहरी द्या, फोडणी लावतो. अरे, सोन्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हे कोण देईल का? पण आम्ही आमच्या स्वर्गीय देवापाकडे जातो. देवा गाडी दे, बंगला दे, चांगली नोकरी दे, चांगली छोकरी दे, चांगली लेकरं दे, चांगलं घर दे. अरे बापरे, सगळं जगातलंच मागत राहतो. स्वर्गातलं मागायचं काय? म्हणजे सगळेच लोक असं करतात असं मी नाही, माझा दावा नाही तो. स्वर्गातला देव म्हणतो तुम्ही मागा. आजपर्यंत आम्ही सॅटिस्फाईड झालो नाही, आशीर्वादी झालो नाही. कधी कधी आमच्या प्रार्थना अशाच हवेत गेलेल्या. त्याचं कारण का माहितीये का? आपण योग्य ठिकाणी योग्य मागणी करत नाही. तो म्हटला मागा म्हणजे मिळेल. अरे स्वर्ग का पिता है, उसको स्वर्ग की बात मांगना है ना. दुनिया की बात मांग के कैसे हुआ? वो नहीं सुनता हमारे. प्रार्थनेत जे योग्य मागणार तेच मिळणार. प्रार्थना आपल्या ख्रिस्ती जीवनाची गुरु केली आहे, मास्टर की येते. ती 2 खजिने उघडते, एक स्वर्गीय खजिना आणि एक पृथ्वीवरचा खजिना. जे योग्य गोष्टी आहेत ते मागले की देव बाप आम्हाला देत असतो. म्हणतो तू माग म्हणजे मी तुझ्यासाठी सर्व काही देईन. तुला माहित नाही अशा गहन गोष्टी मी तुला सांगेन. तुम्हाला हाक मार, मी उत्तर देईन. पण योग्य गोष्ट घेऊन आम्ही देवापुढं जायला पाहिजे. योग्य गोष्ट घेऊन कसं प्राप्त करायचं देवाकडचं? आपण पुष्कळदा खूप प्रार्थना करतो पण प्रार्थना ऐकल्या जात नाहीत आमच्याकडे. कसं मागायचं देवाकडे? खूप सोपी आयडिया आहे. आपण जाऊया सगळेजण. तुमच्याकडे बायबल आहे तर काढा. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय. आपण सकाळी शास्त्रपाठ वाचला. दुसरे इतिहास 7वा अध्याय त्याचं 14 वचन. तर माझे लोक
तर माझे नाम ज्या लोकांना दिले आहे, पुन्हा सापडलं तर वाचा 14 वचन. तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट प्रवृत्तीपासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा करी, त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. पहिली स्टेप, ज्यांना देवाचं नाव मिळालं आहे. किती लोकांना बघू दे बरं एकदा, देवाचं नाव मिळालं बघू दे किती लोकांना. हात सगळे खाली आहेत ब्रदर. ख्रिस्ती म्हणतात पण सगळे, ख्रिस्ती म्हणजे येशूचं नाव आहे ना ते. किती लोक ख्रिस्ती आहेत बघू दे. व्हेरी गुड, छान, तुम्हाला देवाचं नाव मिळालं. ते तुम्ही देवाचे नाव मिळाले लोकांना पहिली स्टेप काय माहिती काय? त्याने दीन झालं पाहिजे पहिल्यांदा, हंबल. दीन म्हणजे काय माहितीये का? शून्य व्हायचं जगात, जगातल्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या, शून्य व्हायचं आणि देवाकडे जाऊन भिक्षुक व्हायचं. सर्व दुष्ट प्रवृत्ती दूर करायची, सर्व घाणेरड्या गोष्टी जीवनातल्या काढून टाकायच्या. मग देव काय करतो? स्वर्गातून आमची प्रार्थना ऐकतो आणि आमच्या पापांची क्षमा करून आमच्या जीवनातून, आमच्या कुटुंबातून, आमच्या मंडळीतून, आमच्या समाजातून, या देशातून तो सर्व क्लेश दूर करतो. अशी प्रार्थना किती लोकांनी केली आजपर्यंत? फार महत्वाचा प्रश्न आहे. या उपास समयाच्या दिवसामध्ये या प्रार्थनेची आवश्यकता आहे. जर तुम्ही अशी प्रार्थना केली, मी तुम्हाला सांगतो, यू आर ब्लेसेड, तुम्ही आशीर्वादित आहात. नीतिसूत्र याच्या 15 अध्यायाच्या 29 वचनामध्ये असं म्हटलं आहे, परमेश्वर दुर्जनापासून दूर राहतो. जे दुर्जन आहेत त्यांच्यापासून तो दूर राहतो, पण नीतिमानांची प्रार्थना तो ऐकतो. देव कोणाची प्रार्थना ऐकतो? हा, पण बायबलचं म्हणतं नीतिमान कोणीच नाही. म्हणजे प्रार्थना किती लोक व्यर्थ करत आहेत. नीतिमत्व मिळवण्यासाठी झटलं पाहिजे. येशूनं सांगितलं होतं, सर्वात पहिला नियम सांगितला जगण्याचा, तुम्ही आधी नीतिमत्व मिळा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या जगातल्या गोष्टी मिळणार. पण पहिल्या जगाच्या गोष्टी मिळवतो, नीतिमत्व वयस्कर झाल्यावर, गरज पडल्यावर मिळवतो. नो, चुकीचं आहे. ग्रंथीकराच्या पत्रामध्ये तो म्हणतो 4 अध्याय 15 वचनामध्ये, आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करा. कशी प्रार्थना करायची? सगळेजण बोला. कशाच्या सामर्थ्याने? हा, तुमच्या जगी की विद्येच्या, बुद्धीच्या सामर्थ्याने नाही. हो, मला कशी भारी प्रार्थना येते, मग असे शब्द काढतो. बाप रे, लोकांना इम्प्रेस करायसाठी प्रार्थना नाही करत बरं का. मी किती हुशार आहे सांगण्यासाठी प्रार्थना नाही करायची, ती व्यर्थ बडबड चालू आहे. मला प्रार्थना करायची असेल तर सामर्थ्यानं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं प्रार्थना करायची. आणि कुठपर्यंत करायची प्रार्थना? तहसीलकराच्या पत्रात आम्हाला सांगितलं संत पावलाने, निरंतर प्रार्थना करा. तहसीलने 5:17 मध्ये म्हणतो, निरंतर प्रार्थना करा. कुठपर्यंत प्रार्थना करायची? निरंतर म्हणजे काय हो? न थांबता प्रार्थना करायची. नाहीतर आम्ही रविवारी करायला सुरुवात करतो, सकाळी 12 वाजता चर्च सुटलं की चाले जातात तर बाजार घेऊन जावं लागतो. घरी गेले की जेवायचे की मस्त पतारी, की पुढच्या रविवारीच येणार जमलं तर. खरा ख्रिस्ती कोण असतो माहितीये का? रविवारी सगळेच भाऊक असतात, सगळेच सगळेच ख्रिस्ती असतात, पण बायबलच्या शिक्षणाप्रमाणे सोमवार पासून शनिवार पर्यंत जे रविवार सारखं जगतात ते खरे ख्रिस्ती असतात. प्रार्थनाशील, स्तुती करणारे, आराधना करणारे, दररोज
सोमवारपासून शनिवारपर्यंत. रविवारी तर सगळेच करतात. निरंतर आम्ही ख्रिस्ती असलं पाहिजे, निरंतर आम्ही प्रार्थनाशील असलं पाहिजे. तो म्हणतो कलसे 4:2 मध्ये, प्रार्थनेत तत्पर असा आणि तिच्यात उपकासुती करत राहा. पुष्कळदा आमचा प्रॉब्लेम होतो, देव आमची प्रार्थना ऐके. त्याचा रिझन काय तो सांगतो. यशायाचा ग्रंथाचा 59 अध्याय 2 वचन, तर तुमचे पाप, तुमचे अपराध, तुमचा देव आणि तुमच्यामध्ये आडभिंत प्रमाणे झालाय. म्हणून आपल्या पापांचा आणि अपराधांचा आपण पहिला प्रश्न सोडवला पाहिजे. त्यासाठी आधी प्रार्थना केली पाहिजे आणि आपण ती प्रार्थना करणार, देव आमची क्षमा करणार आणि मग आम्ही शुद्ध होणार. आणि मग जे अंतकरणाचे शुद्ध ते कोणाला बघतील? देवाला पाहतील. येशूने सांगितलं ते, जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. अंधकरणाची शुद्धता महत्वाची आहे. ती शुद्धता झाल्यानंतर आमची जी काही प्रार्थना होईल ती देव आकाशातून ऐकेल आणि त्याचं उत्तर आम्हाला देईल. 2 कोरिंथ 13:9 मध्ये तो म्हणतो, तुम्ही परिपूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. कशासाठी प्रार्थना करायची? परिपूर्ण होण्याचा, मी खरा ख्रिस्ती होण्यासाठी. आणि मग ज्यावेळेस मी परिपूर्ण होईल, मग तो जसा पवित्र आहे तसा मी पवित्र आहे, तो परिपूर्ण आहे, मी पवित्र आहे. आणि मग देव बाप काय करतो माहितीये का? मला कधी सोडत नाही. माझी आणि देवाची घट्ट मैत्री होते आणि ह्याला म्हणतात प्रार्थनेच्या द्वारे प्राप्त झालेली सहभागिता. कळतंय तुम्हाला? म्हणून देवाने आम्हाला अधिकार दिला आहे 2 गोष्टी करण्याचा. तो अधिकार म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे विश्वासाच्या द्वारे चालणं आणि विश्वासाच्या द्वारे प्रार्थना करून देवाशी सहभागिता करणं. ज्यावेळेस आम्ही असं करू त्यावेळेस आम्ही नीतिमानाचा मुकुट जाहीर केल्याशिवाय राहणार नाही. देवबाप करो. आणि या लेंताच्या दिवसामधून जात असताना प्रभू तुमच्या सानिध्यात राहण्यासाठी उत्सुक राहो आणि तुम्हीही त्याच्या सहभागीमध्ये वाढण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य करो. प्रार्थना करूया. प्रेमळ बापा, आम्ही तुझी उपकासती करतो, तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. तुझी सहभागिता आमच्या जीवनामध्ये अधिकार आहे जो तुझ्यापासून आम्हाला मिळाला आहे. आणि ही सहभागिता ठेवण्यासाठी आम्हाला तुझं वचन तू दिलं, प्रार्थनाशील जीवन दिलं आहे. या 2 गोष्टीमध्ये आमचा विश्वास महत्वाचा आहे. आणि ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारे जीवन जगतो त्यावेळेस तुझी आणि आमची सहभागिता होते. प्रभू, आज आम्हाला नव्यानं तू शिकवल्याबद्दल आम्ही तुझे आभार म्हणून आता इथून पुढे तुझ्या सहभागीत राहण्यासाठी जातो. आमचं सहाय्य कर. ख्रिस्त येशूच्या नावाने मागतो म्हणतोय बापा. आमेन. प्रेज द लॉर्ड.